शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या पट्ट्यातील आदिवासी बांधवांसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मित्र स्वर्गीय अनिलदादा खैरे ज्यांनी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। त्या ऋणातून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं 4 वर्षापूर्वी आमचा अनिलदादा या राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानला आम्हाला सोडून गेला। परंतु जेव्हा राजे प्रतिष्ठानची स्थापना आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय बाबूभाऊ पाटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली तेव्हापासून तर त्या अगोदर सुद्धा आदरणीय बाबूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये असेल विविध क्षेत्रामध्ये जेव्हा कोणतीही घटना घडो कोणताही प्रसंग येवो बाबूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिलदादा खैरे। नेहमी सातत्यानं तरुणांची फौज आणि त्यांच्या पुढे अनिलदादा सातत्यानं सर्वांच्या पुढे असायचा आणि दुर्दैवानं 4 वर्षापूर्वी अनिलदादा आपल्या सर्वांना सोडून गेला। तसं पाहिलं तर त्याची सामाजिक दृष्ट्या असलेली तळमळ आणि ती तळमळ पाहून नेहमी सातत्यानं सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा हा अनिलदादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं दादाच्या स्मरणार्थ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 4 वर्ष अनेक उपक्रम आपण राबवत असताना गेले 3 वर्ष अतिशय भव्य दिव्य असा आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं होतं, रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या परिसरातील सर्वांची सेवा करण्याचं काम राजे प्रतिष्ठान या ठिकाणी करत आहे। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आपल्या जुन्नर तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार रणजितजी भोसले साहेब आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि उपस्थित सर्व या विभागाच्या पंचायत समिती सदस्य जयश्रीताई बनकर असतील, माजी सदस्य सन्माननीय बबनरावजी काळे असतील, वारवाडीचे आदर्श सरपंच विद्यमान सदस्य सन्माननीय आत्मारामजी संते असतील, माजी उपसरपंच प्रकाशजी बालेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय युवा सेनेचे सचिनजी गोलब साहेब असतील, जंगलभाऊ कोल्हे असतील, माजी उपसरपंच सचिनजी वारोळे असतील, संतोषदादा वाजगे असतील, राजेंद्र भाऊ मेहर असतील, हर्षलभाऊ गावडे असतील, समीर भाऊ गावडे, आमच्या कृषी मंडल अधिकारी सन्माननीय शीतलजी गर्जे साहेब, किरणदादा सोलाट असतील, राहुलजी बनकर असतील, सर्व मान्यवर सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जुबेरबाई शेख असतील, आकाजी बोरकर असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। इंद्रबांजी गायकवाड आणि उपस्थित सर्व अनिलदादा खैरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि या परिसरातील सर्व आदिवासी बांधव सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। खरं तर आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय श्री शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य सौ जयश्रीताई बनकर असतील, आपले तहसीलदार साहेब असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव भालेकर असतील, त्याचप्रमाणे आपले भाऊ पाटे असतील, सन्मान्य व्यासपीठ, खरं तर नाव घेऊन वेळ घालवत नाही, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खऱ्या अर्थानं स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ एक चांगला उपक्रम खरं तर ठाकरवाडी विभागामध्ये आपण राबवता
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अनेक दिवसापासून खरं तर प्रतिष्ठानची संकल्पना होती आणि ती खऱ्या अर्थानं आज उतरते. खरं तर मी सर्वांचं आमच्या ठाकरवाडी ग्रामस्थांतर्फे स्वर्गीय आनंददादा खैरे प्रतिष्ठान आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांचं मनापासून खरं तर आभार मानतो. आपण दिलेला शब्द खरं तर भाऊ पाळला आणि खरं तर आज त्याचं उद्घाटन सोहळा आमदार साहेबांच्या हस्ते होतोय. या ठिकाणी आमच्या आदिवासी विभागातील सर्वच ग्रामस्थ उपस्थित आहेत त्या कार्यक्रमासाठी. थोडा पाऊस आणि विलंब झाला कार्यक्रमास. खरं तर आमदार साहेबांना माझं एक म्हणणे खरं तर आमच्याकडे ठाकर विभाग मोठ्या प्रमाणात आहे. साधारण 4 ते 5 हजार लोकसंख्या आमच्या या भागात आहे. या भागात खरं तर आदिवासी टक्कर बाप्पाची योजना आहे त्या खरं तर कार्यान्वित झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या मार्फत ज्या समाज कल्याण 20% मधल्या योजना आहेत खरं तर मध्ये 2-3 वर्ष जिल्हा परिषदेला प्रशासक राहिल्या कारणानं बरीचशी कामं या विभागात रखडली. आपण खरं तर आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, यांच्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली इथून पुढं वारोडीचा विकास करावा एवढी या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा वारोडी ग्रामस्थांतर्फे आपल्या सर्वांचं आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. आज या आपल्या आदिवासी समाजासाठी ॲम्ब्युलन्स अनिलदादा खैरे यांच्या सन्मानार्थ आपल्या आदिवासी समाजासाठी ॲम्ब्युलन्सचे भाऊंनी या आज उद्घाटनाचा आपल्या सेवासाठी सर्वांसाठी आपल्या केलेलं आहे. तरी सर्व माझे आदिवासी समाज, माझे मित्रमंडळी, सर्व मान्यवर सर्वच उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळं मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो. वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती आदरणीय शरददादा सोनवणे, विद्यमान आमदार जुन्नर तालुका, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब असतील, नारायणगावनगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे, त्याचप्रमाणे राजाभाऊ मेहरा असतील, पंचायत समिती सदस्य असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती शेटकाळे असतील, संतोषदादा वाजगाय, जंगलभाऊ कोल्हे, समीरभाऊ गावडे आदी मान्यवर मंडळी सर्वांचाच नामोल्लेख या अपूर्व काळात झालेला आहे. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम या पूर्व काळात देखील आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. नेत्रदीपक असे सोहळे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच आदर्शवत आपल्या जुन्नर तालुक्यासाठी होत असतात आणि त्यातच भर पाडणारा सोहळा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांचा सहकारी मित्र स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ जो आयोजित केलाय याबद्दल सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं, त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष बाबू पाटे, सर्वच कार्यकर्ते मंडळी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं हे कार्य असंच पुढे भरत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा समस्त कामसी येडगावकरांच्या वतीने असेल, शिवसेना परिवार येडगावच्या वतीने असेल अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ राजे शिवप्रतिष्ठान जुन्नर तालुका यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा त्यानिमित्त या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रणजित साहेब भोसले, पंचायत समिती सदस्य सन्माननीय व्यासपीठ बाबूभाऊ, मी तुम्हाला या निमित्त एवढे सांगू इच्छितो, समाजात काम करत असताना आज आपण रोज लोकांच्या वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात आहोत. हॉस्पिटलचं काम असेल, ही रुग्णवाहिका आहे, परंतु मगाशी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ही रुग्णवाहिका आपण या समाजासाठी, आदिवासी समाजासाठी दिलेली आहे, कारण ही आता काळाची गरज झालेली आहे. कारण आज समाजात काम करत असताना सर्वात जास्त ऍक्सिडेंटचे प्रमाण बघितलं तर आज आदिवासी समाजाचे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळं ही रुग्णवाहिका म्हणजे, परंतु पहिल्यांदा हिचा उपयोगच आपल्या लोकांसाठी झाला नाही पाहिजे, कारण सारखे आवाज येत आहेत. आज अख्ख्या जुन्नर तालुक्यात रोज कमीत कमी 20-25 ऍक्सिडेंट आहेत. दादा, ह्या रुग्णवाहिका राजे प्रतिष्ठाननी या समाजासाठी अर्पण केले आहे, परंतु समाजातील सर्व समाजाला विनंती आहे, सर्वांनी आपापली व्यवस्थित काळजी घेतली तर हे होणार नाही. त्यामुळं मी अनिलदादांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका
अर्पण केलेले आहे. दादांच्या स्मृती आपण कायम आठवणीत ठेवल्या आहे. त्यामुळं मी बापभाऊ आपल्या सर्व राजे प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आपला हा जुन्नर तालुका आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय अनिलदादा खैरे यांना सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वात पहिल्यांदा भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या दादांच्या स्मरणार्थ राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांच्या वतीने जी काही अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली त्याबद्दल प्रतिष्ठानमधील सर्वच सभासदांचं मी जुन्नर तालुका ठाकर समाज संघ आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने दादाने तर सांगितलं की ही ॲम्ब्युलन्स जरी आपल्याला उपलब्ध झाली असेल तरी ही ॲम्ब्युलन्स फक्त आणि फक्त ज्या वेळेला अति तातडीची गरज लागेल त्याच वेळेला वापरला जावी. हे युग आहे, हे युग यांत्रिक युग आहे आणि दुर्दैवाने आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त टू व्हीलर वापरण्याचं प्रमाण हे आपल्या आदिवासी तरुणांचं आहे. आमदार साहेब गेल्या 3-4 महिन्यामध्ये दुर्दैवाने डिंगोरे ओतूर या भागामध्ये जे काही टू व्हीलरवर अपघात झालेत त्यात जवळजवळ 90% आमच्या ठाकर समाजाचे अपघात आहेत आणि दुर्दैवाने त्यातील मृत्यू हा जवळजवळ 90% आहे. हे दुर्दैव आहे. परंतु त्या ठिकाणी बऱ्याच घटनामध्ये वेळेवरती ॲम्ब्युलन्स नाही भेटली त्यामुळे देखील बरेच मृत्यू झालेत. अशी चुकून एखादी दुर्घटना घडली, दुर्घटना घडूच नाही परंतु जर दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी तातडीने ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी जी काही ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली त्याची आपल्या ठाकर समाजातीलच नव्हे तर इतरही समाज बांधवांनी जर गरज पडली तर त्याचा उपयोग घ्या. सर्व उपस्थित पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे उपस्थिती ठाकर समाजाची कमी आहे परंतु उपस्थित जे काही ठाकर समाजाचे बांधव आहेत त्यांच्याही वतीने आणि जे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांच्याही वतीने मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आणि आमदार साहेबांना एक छोटीशी विनंती आहे की आमदार साहेब येत्या 9 ऑगस्टला आपण जुन्नर या ठिकाणी जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आपणही यावं. बाबूसाहेब पाटे आपणही यावं, सरपंच साहेब, भुजबळ साहेब आपणही यावं, तहसीलदार आपणही यावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही सभागृह आहे हे सभागृह मला ते वारोवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येतं. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी लग्नाला येतो त्यावेळेस आज जेवढी झगमगाट आहे तेवढी झगमगाट नसते दादा. तर आपणही थोडं लक्ष घालून राजे प्रतिष्ठान आपण थोडं लक्ष घालून या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी ही हात जोडून विनंती आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने राजे प्रतिष्ठानचे जुबेर भाई असतील, अनिल दादा असतील, बाबूभाऊ असतील, सरपंच साहेब असतील या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय आदिवासी. यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज राजे छत्रपती प्रतिष्ठाननी ॲम्ब्युलन्सचा देण्याचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब, भोसले साहेब, पंचायत समिती सदस्य या गणातल्या मंडलाधिकारी आणि उपस्थित व्यासपीठ, प्रथमतः वारवाडीमध्ये आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात मान्यवर. प्रथमतः वारवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो. अनिल दादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनिल दादा आणि मी अत्यंत जवळचे मित्र आणि राजे छत्रपती प्रतिष्ठानचा तो एक खंदा समर्थक आणि 3 वेळा मला माघार घ्यायला लावलेली आहे. परंतु ज्या वेळेस प्रसंग आला, माझं काम चालू होतं ठाकरवाडीच्या तिथं, त्यावेळेस फोन आला का दादा जास्त सिरियस आहे, तेजस डायरेक्ट निघून गेला. म्हटलं जा मला असं असं झालेलं आहे. रात्री बातमी कळाली आणि या पंचवार्षिकला तुंगाड बांधली का काही करून त्याच्या घरातील कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं
मी आणि आम्ही सर्वजण बाबू भाऊच्या त्यांच्या मागं लागलो. काही करून वहिनींना तिकीट द्यायचं, त्यांनी तो शब्द पाळला. त्याबद्दल राजे प्रतिष्ठानचं मी प्रथमतः स्वागत करतो, आभार मानतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राजे छत्रपती प्रतिष्ठाननी ही रुग्णवाहिका देण्याचे काम केलेलं आहे. अत्यंत चांगला उपक्रम आहे. ग्रामीण भागातील किंवा आदिवासी भागातील जनतेला फार लांब यावं लागतं, जवळ कुठली सुविधा नाही. त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी एक विशेष मी विनंती करतो, साहेब आत्ताच्या गेलेल्या, आता तसं पाहिलं ते राजकीय व्यासपीठ नाही, परंतु आत्ता झालेल्या नुकत्या 6 महिन्यापूर्वी जेडपी आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये वारवाडी ग्रामस्थांनी, आदिवासी भागांनी आणि सगळ्यांनीच अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आपल्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी केलेले आहेत आणि त्या विजयाचे कुठंतरी आपण उतराई व्हावी. राजे प्रतिष्ठानने हा शब्द पाळला का शक्यतो कधी कुणाचं ऋण ठेवून घेत नाही. त्यांनी तो शब्द आज या ठिकाणी खरा केलेला आहे 6 महिन्याच्या आत. आणि आज मला तरी वाटतं का असा कुठलाही प्रसंग घडला नाही का राजे प्रतिष्ठानने शब्द दिलाय तो पाळला नाही. ही पहिले त्यांचं धोरण एक पहिलं असतं का कुणालाही कमी करायचं नाही आणि जास्तीत जास्त जरी आपल्याला सहकार्य नाही केलं तरी सेवा करण्याची ही जबाबदारी राजे प्रतिष्ठानने आजपर्यंत नारायणगाव आणि परिसरामध्ये पार पाडलेली आहे. त्याबद्दल राजे प्रतिष्ठानचं, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.